सीझन कोणताही असो, पावसाळा, उन्हाळा किंवा हिवाळा, चाट खायला तर सगळ्यांनाच आवडतं. तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर या ठिकाणी हरभरा घेतला आहे, रात्री भिजवला होता. काबुलाचा चणा पण बोलतो आपण याला. तर आम्ही रात्री भिजवला होता. आता कुकरमध्ये एक पावशेर आहे या, तर 2 वाट्या भरेल छोट्या. कुकरमध्ये काढून घेते. थोडंसं मीठ घालू. पाणी अजून थोडं ॲड करते, आपल्याला सूप पण बनवायचं आहे ना. पाणी जवळजवळ 1.5 ग्लास घातलं आहे मी. थोडं मीठ पण घातलं. त्याच्या 5 शिट्या काढून घेऊ कुकरला. यामध्ये थोडं पाणी घालू, पेस्ट काढून घेऊ. यामध्ये थोडं पाणी घातलं, पेस्ट बनवून घेऊ. कुकर गार झालेला आहे, तर मी काढून घेते. मस्त शिजले गेले चणे, काढून घेते मी. सूपसाठी ठेवणार आहे पण. चण्यामधलं जे पाणी होतं ते मी इथं काढून घेतले. तर यामध्ये आपण हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट आहे ती थोडी घालून घेऊ. थोडंसं टोमॅटो सूप, या ठिकाणी घेतले. मीठ घेतले, थोडं मीठ, लाल तिखट, काळी मिरी पावडर, चाट मसाला, गरम मसाला. तुम्हाला आवडतात ते मसाले घेऊ शकता. पुदिन्याची पानं घेतलीत मी अशी चक्की, ती अशी घालून घेऊ. तर याला एक मस्त उकळी काढून घेऊ. ठिकाणी मस्त उकळी आलेली आहे. पाहू शकता मस्त आपल्याचा चना सूप. यामध्येच मी गॅस बंद करून घेता. गॅस बंद करून घेतला, लिंबू पिळून घेते. उकळून घेते मी. मस्त असा चना सूप आपला तयार आहे. यामध्ये थोडं जिरं घालू. यामध्येच मी हिंग घेतला आहे. हिंग, लाल तिखट, मीठ, चाट मसाला, काळी मिरी पावडर घालून घेऊ. यामध्येच आपले चणे पण घालून घेऊ. थोडंसं 1-5 मिनटं पूर्ण मसाला चण्यांना लागला जाईल. ओलसरपणा आहे तो सुकवून घ्यायचा.
आणि आपला ओलसरपणा पण निघून गेला आहे. गॅस बंद करून मी काढून घेते. या ठिकाणी आपले चणा तयार झालेला आहे. थोडे 5 मिनटं आपण गार करून घेऊ. तर या ठिकाणी आपलं चणे मसाल्यामध्ये परतून घेतले आणि इकडं सूप ही तयार आहे. तर आधी मी थोडे चणे काढून घेते. आपण यामध्ये आवडीनुसार कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, तुम्हाला जे आवडतं ते घालू शकता. यामध्ये मस्त गरम गरम सूपही तयार आहे. तेही काढून घेतो. यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर बटर घालू शकता. तर पहा, या ठिकाणी मस्त आपलं चणा चाट आणि गरम गरम सूपही तयार आहे. तर रेसिपी नक्की ट्राय करा. आवडली तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.